कुंभमेळा हा काय फक्त एक धार्मिक मेळा आहे असं मानण्याचं काही कारण नाही। हा सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे आणि आर्थिक देखील फार मोठी उलाढाल या निमित्ताने होणार आहे। हा 2027 ला होणारा हा जो नाशिकचा कुंभमेळा आहे, न भूतो न भविष्यती असा झाला पाहिजे। त्या ठिकाणी देखील सोयी सुविधा उपलब्ध करून देणं मला असं वाटतं गरजेचं आहे। लोकप्रतिनिधींची बैठक अद्यापर्यंत एकही झाली नाही। या कुंभमेळ्याला अनेक ठिकाणावरून जे लोक येतात ते वेगवेगळ्या रस्त्यांचा वापर करत असतात। या रस्त्यांचा विकास होणं देखील मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे। शासनाने तातडीने त्या बैठका लावून त्या देखील लक्षात घेतल्या पाहिजे। या प्रवरा नदीच्या संगमनेर मधल्या नदी सुधार प्रकल्पासाठी 350 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही नगर विकास विभागाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे। फक्त कुंभमेळ्याचे संबंधित तिथंच जर हे प्राधिकरण काम नाशिक पुरतं करणार असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी या आजूबाजूच्या भागावर देखील अन्याय त्या निमित्ताने होईल। कारण NDRF चा प्रतिनिधी जर नसेल तर मग आपण आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने करणार आहे? तर अशा लोकांना या प्राधिकरणामध्ये संधी मला असं वाटतं की देणं गरजेचं आहे। सभापती महोदय 2027 ला आपल्याकडे नाशिक मध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होणार आहे आणि त्या कुंभमेळ्याचं आयोजन करण्यासाठी आणि त्याचं आयोजन चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी देशात पहिल्यांदा असा एक प्रयोग शासनाच्या वतीने करण्यात येतोय की एक प्राधिकरण या ठिकाणी तयार करण्यात येतंय आणि त्या प्राधिकरणाचं विधेयक आता या सभागृहामध्ये आलेलं आहे। या नवीन आणि क्रांतिकारी प्रयोगाचं मी स्वागत करतो। चांगला प्रयोग आहे। प्राधिकरण झालं पाहिजे, त्याच्यातून स्वायत्तता मिळाली पाहिजे आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेता आले पाहिजे। ही आमची या ठिकाणी अनेक दिवसांची मागणी होती, ती मागणी या निमित्ताने पूर्ण होत आहे। खरं तर या कुंभमेळ्याच्या जिल्हास्तरीय समित्या पण आहेत, राज्यस्तरीय देखील समिती या कुंभमेळ्याची आहे आणि ज्याच्यात मी सुद्धा पदसिद्ध सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे। परंतु मला आपल्याला मंत्री महोदय हे निदर्शनास आणून द्यायचं आहे की ज्याचा उल्लेख खडसे साहेबांनी केला की विरोधी पक्षाचे लोक असले पाहिजे, ते आहेत त्या कमिटीमध्ये सगळेच लोक आहेत, म्हणजे सगळे आमदार, त्या जिल्ह्यातले खासदार, लोकप्रतिनिधी सगळे आहेत। त्यामुळं ही जी आहे ही प्रशासकीय प्राधिकरण आहे आणि ते जे आहे त्याच्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना संधी त्याच्यामध्ये निश्चितपणाने आहे। या प्राधिकरणाची जे विधेयक आपण आणले त्याच्यात 3 महिन्यातून एकदा प्राधिकरणाची बैठक झाली पाहिजे वगैरे वगैरे अनेक नियमावली केलेली आहे, पण लोकप्रतिनिधींची बैठक अद्यापर्यंत एकही झाली नाही। हे देखील मला आपल्याला सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। कारण जे लोकप्रतिनिधी त्या समितीवर आहेत त्यांच्याही काही सूचना आहेत आणि त्या देखील शासनाने तातडीने त्या बैठका लावून त्या देखील लक्षात घेतल्या पाहिजे। ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की प्रयागराजला महाकुंभ मेळावा झाला, त्या महाकुंभ मेळाव्याला आम्ही देखील गेलो होतो। अत्यंत चांगलं नियोजन उत्तर प्रदेश सरकारने केलं होतं। तो महाकुंभ मेळावा होता, हा आपला तसा पाहिलं तर छोटा कुंभ मेळावा असतो, कारण तो अनेक वर्षानंतर आलेला होता। हा जरी छोटा असला तरी आता सध्या ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचं प्रचार प्रसार सुरू आहे, निश्चितच आम्हाला खात्री आहे की या 2027च्या होणाऱ्या कुंभमेळ्याला देखील किमान 10 कोटी लोक तरी नाशिकमध्ये येतील असा आम्हाला अंदाज आहे। हे करत असताना यामध्ये आपण अहिल्यानगरच्या कलेक्टरला घेतलंय, सगळ्यांना घेतलंय, परंतु सभापती महोदय मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचंय की या कुंभमेळ्याला अनेक ठिकाणावरून आखाड्यांवरून जे लोक येतात ते वेगवेगळ्या रस्त्यांचा वापर करत असतात। जसं की काही मुंबईच्या बाजूने येतात, काही तिकडे धुळ्याच्या रोडनी येतात, काही आमच्या संगमनेरवरून येतात। तर या रस्त्यांचा विकास होणं देखील मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे। त्या दृष्टीने मला असं वाटतं की या प्राधिकरणामध्ये काही नवीन अधिकाऱ्यांची व्यवस्था त्यांची देखील या ठिकाणी समावेश होणं गरजेचं होतं। सभापती महोदय, याच गोदावरी नदीचं उपनदी असलेली आमची प्रवरा नदी आहे, त्या प्रवरा नदीवर देखील हजारो लाखो भाविक कुंभमेळ्याच्या वेळेस येतात आणि स्नान घेतात असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे। या प्रवरा नदीच्या संगमनेर मधल्या नदी सुधार प्रकल्पासाठी 350 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही नगर विकास विभागाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे। त्यावर देखील असे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, फक्त कुंभमेळ्याचे संबंधित तिथंच जर हे प्राधिकरण काम नाशिक पुरतं करणार असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी या आजूबाजूच्या भागावर देखील अन्याय त्या निमित्ताने होईल। म्हणून या आजूबाजूच्या भागातले जे प्रलंबित पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प आहेत त्याला देखील चालना या कुंभमेळ्याच्या माध्यमातून दिली पाहिजे। एक उदाहरण सांगायचं म्हणजे मैसूर आणि दक्षिण भारतातून जे येणारे जे साधू संत आहेत ते आमच्या संगमनेर मार्गे येतात आणि ते तिथे 15-20 दिवस, महिनाभर ते त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये राहतात आणि त्या ठिकाणी ते येतात, राहतात, पूजा अर्चा करतात। मला असं वाटतं की या अशा ज्या छोट्या छोट्या घटना आहेत या कुंभमेळ्याच्या संबंधित नाशिकच्या परिसरामधल्या त्या सगळ्या जिल्ह्यांच्या घटनांची कुठेतरी नोंद आहेच,
त्या नोंदीनुसार त्या ठिकाणी देखील सोयी सुविधा उपलब्ध करून देणं मला असं वाटतं गरजेचं आहे। आमच्याकडे संगमनेरला म्हैसूरच्या राजाची त्या ठिकाणी एक पालखी येते आणि ते तिथे थांबतात। अनेक वेळा आम्हाला त्यांची व्यवस्था करता येत नाही, कारण आमच्याकडे ते महोदय अजून एक सूचना या बिलाच्या बाबतीत अशी आहे की प्रयागराजला ज्यावेळेस मी गेलो होतो आणि तिथली सगळी व्यवस्था पाहिली, अतिशय सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी केली। सचिन भाऊन आम्ही एकाच वेळेस कदाचित पुढे मागे त्या ठिकाणी होतो आणि मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे की तिथूनच मी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रयागराजला एक शिष्टमंडळ पाठवावं आणि कशा पद्धतीने नियोजन केलंय ते आपण पाहिलं पाहिजे। त्यांनी तातडीने कुंभमेळा संपण्याच्या आत शिष्टमंडळ पाठवलं, तिथून काही त्यांनी अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे। मला या निमित्ताने हे सांगितलं पाहिजे की नाशिकच्या कुंभमेळ्यात दर 12 वर्षाला अमेरिकेतल्या MIT मध्ये शिकवणारे एक रास्कर नावाचे प्राध्यापक जे नाशिकचे आहेत ते दरवर्षी येतात आणि टेक्नॉलॉजीचा काय काय वापर आपण करू शकतो अशा पद्धतीने काम करणारे लोक आहेत। तर अशा लोकांना या प्राधिकरणामध्ये संधी मला असं वाटतं की देणं गरजेचं आहे। प्रयागराजच्या वेळेस मी ज्यावेळेस त्यांना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचं आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्यांचं नाशिकचं बोलणं करून दिलं, मला असं वाटतं की त्यांचा अनुभव फार महत्त्वाचा आहे। तर या प्राधिकरणामध्ये प्रयागराजच्या कुंभमेळ्यात काम केलेल्या एका अधिकाऱ्याची जर आपण निवड करू शकलो, भले ते उत्तर प्रदेश सरकारचे असतील किंवा दुसरं सरकारचे असतील, परंतु जर त्यांना आपण निमंत्रित सदस्य म्हणून जर याच्यात घेतलं तर त्यांचा आयता अनुभव या आपल्या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये होऊ शकणार आहे। त्यामुळं NDRFचा एक प्रतिनिधी, त्याचबरोबर प्रयागराजमध्ये प्रत्यक्ष काम केलेला एखादा सनदी अधिकारी, त्याचबरोबर रास्कर MIT विद्यापीठ अमेरिकेचे जे रास्कर आहेत त्यांच्यासारखे काही तज्ज्ञ प्राध्यापक ज्यांनी वर्षानुवर्ष या कुंभमेळ्यांसाठी काम केलेलं आहे, त्यांचा जवळजवळ तिसरा कुंभमेळा आहे आणि त्यांची नियोजन आणि तयारी अजून सुरू झालेली आहे। त्याचबरोबर या कुंभमेळ्याच्या या प्राधिकरणामध्ये सभापती महोदय पर्यावरण विषयक कोणीही प्रतिनिधी याच्यामध्ये नाही, म्हणून MPCBचा एक प्रतिनिधी त्याच्यामध्ये जर असेल तर निश्चित, किंवा पर्यावरण मंत्रालयाचा कोणी असेल तर निश्चित फायदा होईल। काही NGOज जे आहेत याच्यामध्ये चांगले काम करणारे त्यांना देखील संधी मिळाली पाहिजे, कारण ज्या 2 समित्या आपण तयार केलेल्या आहेत, जिल्हा समिती केलेली आहे ती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याच्यामध्ये जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आपण घेतलेले, राज्याची जी केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याच्यात आमदार खासदारांचा उल्लेख समावेश केलेला आहे। पण हे जे स्वयंसेवी संस्था आहेत जे याच्यामध्ये काम करणारे इतिहास तज्ज्ञ आहेत, हा जो इतिहास आहे कुंभमेळ्याचा हा जवळजवळ आज म्हणजे नाशिकचा पहिला कुंभमेळा 1608 साली झाला असा उल्लेख इतिहासामध्ये आहे आणि आज फक्त नाशिकपुरतं मर्यादित नाही आहे, तर नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, ठाणे या सगळ्या जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या ज्या वास्तू आहेत किंवा जे स्थळ आहेत, तीर्थक्षेत्र आहेत त्यांचा उल्लेख आहे, कारण हा दंडकारण्याचा परिसर आहे, प्रभू श्रीरामचंद्राचं या ठिकाणी वास्तव्य राहिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये इतिहास तज्ज्ञांचा देखील समावेश या प्राधिकरणामध्ये असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अनेक काही आजूबाजूचे तीर्थक्षेत्र आहेत, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे एक तिथलं फार मोठं तीर्थक्षेत्र आहे। असे जेव्हा क्षेत्र आपण तीर्थक्षेत्रांचा विकास करणार आहोत, त्र्यंबकेश्वरचा आपण विकास करणार आहेत, अशा वेळेस संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज आणि सारख्या जे तीर्थक्षेत्र तिथं आहे त्याचाही उल्लेख मला या निमित्ताने केला पाहिजे। कुंभमेळा हा काय फक्त एक धार्मिक मेळा आहे असं मानण्याचं काही कारण नाही, हा सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे आणि आर्थिक देखील फार मोठी उलाढाल या निमित्ताने होणार आहे। त्यामुळं या प्राधिकरणाच्या माध्यमातून हा 2027ला होणारा हा जो नाशिकचा कुंभमेळा आहे हा न भूतो न भविष्यती असा झाला पाहिजे, या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावे असं मला वाटतं। आता तांबे साहेबांनी जे सांगितले की याच्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील आहेत आणि त्यांनी एक सांगितलेला मुद्दा अतिशय योग्य आहे की मागच्या कुंभमेळ्यासाठी सुमारे 2.5 कोटी ते 3 कोटीच लोक आलेली होती, परंतु ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे कुंभमेळ्याचं तिथं 10 ते 12 कोटी लोक येण्याची शक्यता वर्तवली जाते किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील येऊ शकतात, अशा पद्धतीची आजची सिच्युएशन आहे। आणि म्हणून जे मगाशी विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगरचा कलेक्टर असेल, अहिल्यानगरचे कलेक्टर असतील यांना घेतलंय, पण डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आता जे तांबे साहेबांनी सांगितलं याच्यामध्ये प्रदूषण महामंडळाचा सदस्य आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये आहे ना? नाही, उत्तर प्रदेशचा कलेक्टर नको, तर याच्यामध्ये
डिझास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्षच जिल्हाधिकारी असतात आणि विभागीय डिझास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्ष हे विभागीय आयुक्त असतात. त्याच्यामुळे त्यांना निमंत्रित म्हणून NDRFच्या टीमच्या प्रमुखाला बोलवण्याचे अधिकार आहेत. त्यांना काही मिटिंगला प्रयागराजच्या काही लोकांना ते बोलवतील, त्याच्यामुळे त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकतात. पण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे प्राधिकरण आपण करतोय त्याचे प्रमुख आयुक्त आहेत आणि त्याच्यानंतर जे आपण सगळे अधिकारी आणलेत हे स्थानिक लेवलला काम करून तिथं काम करून घेणारे सगळे अधिकारी आहेत.